मंडळी, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेना या दोन पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये जे वाकयुद्ध रंगलेलं आहे, त्यानंतर राजकीय वर्तुळात त्याची बरीच चर्चा आहे आणि त्या सगळ्याचं सेंटर आहे ठाणे जिल्हा। विशेषतः नवी मुंबईमध्ये जे आव्हान शिवसेना भाजपनं एकमेकांना दिलं, त्या आव्हान प्रति आव्हानातून मंत्री असलेल्या वनमंत्री असलेल्या गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार प्रहार केला। त्याला आता शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार उत्तर दिलं जात आहे। त्यामुळे सत्ताधारी दोन पक्षांमध्येच आता वाकयुद्ध रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पण त्याच्या मागचं राजकारण काय आहे हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आता शिवसेनेचे नेते असलेले विजयभाऊ चौगुले आपल्या सोबत आहेत। स्वागत आहे तुमचं न्यूज 18 मराठीमध्ये। तुम्ही नाईकांच्या 25 वर्षाच्या सत्तेला एक आव्हान देण्याचा प्रयत्न केला नवी मुंबईमध्ये, विशेषतः तुमच्या नेतृत्वाखालीच ह्या निवडणुका झाल्या। पण तुम्ही कितीही आव्हान निर्माण केलं तरी त्यांचं म्हणणं आहे आम्ही तुमचा टांगा पलटी केला। नाही, टांगा पलटी आमचा झाला नाही, टांगा पलटी त्यांचा झाला आहे। कसं काय? आज त्यांची परिस्थिती, त्यांनी असं सांगितलेलं होतं की आमची 10 येणार, 20 येणार, 10-15 येणार। आज तुम्हाला मी सांगतो की आज आम्ही 42 आमचे आलेत आणि आमचे सिटिंग नगरसेवक, आमचे सिटिंग नगरसेवक 12 नगरसेवक आमचे पडलेत। आमचा टांगा पलटी नाही झाला, टांगा पलटी यांचा होता हे वाचलेत। आणि आमचा टांगा पलटी काय करणार आहे? तुम्हाला माहिती नसेल, ज्या मतदारसंघ, जो ऐरोली मतदारसंघ सन्माननीय गणेश नाईक साहेबांचा आहे, ते बोलतायत, एवढे मोठ्या वल्गना करत होत्या, एवढ्या मोठ्या गोष्टी करत होत्या, त्या मतदारसंघामध्ये शिवसेनाचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेले। बरं, मग त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या ऐरोली मतदारसंघातून, म्हणजे आम्ही सुद्धा त्याच मतदारसंघात। हो, पण तुमचं म्हणणं आहे की यावेळीस ते बचावलेले आहेत, जेव्हा की ते म्हणतात की आम्ही ठरवलं तर तुमचं ठाणे सुद्धा जाईल, कल्याण डोंबिवली सुद्धा जाईल। हे बघा, यांना हे तसं जर असतं तर ह्यांना वेगळी शिवसेना का सोडायला लागली असती, त्यांना मग राष्ट्रवादी का सोडायला लागले असते, त्यांना परत BJP का यायला लागलं असतं? बघा, एवढं का सोपं नाही। त्यांना माहिती आहे ठाणा काय आहे, त्यांना माहिती आहे की ज्या पक्षाची सत्ता महाराष्ट्रामध्ये त्याच्याकडे धाव घ्यायची, तर ती धाव घेतल्याशिवाय ते सत्तेत येऊ शकत नाहीत। ही प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक वेळेस हे हाच झालेला विषय आहे। सत्ता जिथे असते तिथे ते धावत गेले। त्यांनी सांगावं, आता साधं उदाहरण तुम्ही बघायला गेला तर विधानसभेचं घ्या, साधं उदाहरण, मंदाताई एका साईडला उभी होती, दुसऱ्या साईडला यांच्या मुलाला 45 का 50 नगरसेवक देऊन मंदाताईच्या विरोधात उभं केलं। राष्ट्रवादीत पाठवलं सर्व नगरसेवकांना आणि मंदाताईच्या विरोधात उभे केलं। तिथं कोण जिंकून आला? BJP जिंकून आलं, गणेश नाईक नाही जिंकून आले। तिथं सत्ता शिवसेना BJPचीच सत्ता चालते। ह्या ठिकाणी जे काय नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना BJPचीच सत्ता चालते। फक्त ज्या ठिकाणी सत्ता असेल त्या ठिकाणी ते जातात। आता त्यांनी काय केलं, यावेळेस जे पाठवलेले होते नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये, ते परत BJPमध्ये बोलवून घेतले आणि BJPमध्ये प्रवेश करून त्यांनी तिकडे सत्ता आणण्याचा प्रयत्न केला। आम्ही काय कुठं कमी पडलो याच्यातला प्रकार नाही आहे। आम्ही 42 पर्यंत गेलो, आम्ही 40% पर्यंत गेलो। आमचे सिटिंग 11-12 नगरसेवक सिटिंग नगरसेवक पडले, आमचे 4-1 पॅनल आमचे पडले, म्हणून आज आम्ही बॅकफूट लावलो, नाही तर आम्ही त्यांच्या बरोबरीने होतो। पण हा राजकीय सत्ता संघर्ष आहे, राजकीय वर्चस्वाचा सत्ता संघर्ष आहे। हे बघा, राजकीय वर्चस्व कोणाशी करायला पाहिजे, कोणाशी करायला पाहिजे, यांना आज हे कुठं होते, आज कुठं आहेत? एकनाथ शिंदे साहेब कुठं होते, कुठं आहेत? एकनाथ शिंदे साहेब शाखा प्रमुखाचा मुख्यमंत्री झाला आणि हे एकनाथ शिंदे साहेबांना सिनियर होते ना शिवसेनेमध्ये, हे कुठं येत आता? आज जर हे BJPमध्ये नसते तर वनमंत्री सुद्धा नसते, आमदार सुद्धा झाले नसते। त्यांनी शेवटी BJPचा सहारा घेतला आणि मग ते मंत्री आमदार झाले आणि मंत्री झाले, नाहीतर यांना कोणी विचारलं सुद्धा नसतं। पण ठाणे जिल्ह्यामध्ये जर आपण लक्ष घातलं तर तिथं अडचण निर्माण करू शकतो। बालेकिल्ला म्हणून जो सांगितला जातो, बालेकिल्ला सुद्धा राहणार नाही असं ते म्हणून एक प्रकारे चॅलेंज करतायत शिवसेनेला किंवा एकनाथ शिंदेंना। मी काय बोलतो, त्यांनी चॅलेंज नव्या मुंबईतूनच घ्यावं। मी तुम्हाला बोललो ना, त्यांच्या ऐरोली मतदारसंघामध्ये नगरसेवक आमचे जास्त निवडून आलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांना चॅलेंज घेण्याला एवढं सोपं नाही आहे। एकनाथ शिंदे आहेत, त्यांना हेच समजत नाही।
तुम्ही कुठं होते आणि तुम्ही कुठं आलात? एकनाथ शिंदे साहेबांकडे आज 60 आमदार आहेत, एकनाथ शिंदे साहेबांकडे 7 खासदार आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे आज 300च्या वरती 390च्या आसपास नगरसेवक आहेत. याच्याकडे काय आहे? यांच्याकडे काय आहे का? यांच्याकडे 65 नगरसेवकाच्या जीवावरती उडे मारतात. हे 65 नगरसेवक पण बीजेपीचं बॅनर होतं म्हणून हे 65 नगरसेवक यांचे आलेत. आणि यांचं स्वतःचं काय आहे? जर बीजेपीचं कमळ त्यांच्या हातात नसतं तर यांचे 65 पण नसते आले, यांचे 20-25-30 यायला मुश्किल झाले असते. पण हा वाद नेमका काय आहे? मुळाशी काय काहीतरी असेल ना? काय कसला वाद आहे? कसला आहे? यांना फक्त यांना कसं आहे, यांना कुठंतरी एकनाथ शिंदेच्या बाबतीत बोलायचं आणि पब्लिशमध्ये यायचं. मग कुठंतरी या चॅनलवरती त्या चॅनलवरती लगेच एकनाथ शिंदे साहेबांवरती बोलायला लागल्यानंतर कुठल्या ना कुठलं चॅनल त्याला उचलून धरतात. आणि त्याच्यासाठी त्यांचा हा आटापिटा चाललेला असतो. प्रसिद्धीसाठी हे सगळं प्रसिद्धीसाठी चाललेलं आहे. त्यात दुसरं काय आहे? आणि यांनी काय ठोस कार्यक्रम केलेत मला सांगा ना. 1 वर्षामध्ये दाखवावं त्यांनी काय कार्यक्रम केले, ठोस कार्यक्रम केलेले ते दाखवून द्यावं त्यांनी. पण या सगळ्या वादाच्या मुळे जी युती आहे भाजप शिवसेनेची, त्या युतीत मिठाचा खडा पडतोय असं नाही वाटत? बघा, हे बीजेपीच्या पण नेत्यांना समजायला पाहिजे आणि ह्या का बोलतो, कशाला बोलतो, कुठेतरी आवर घातली पाहिजे. निवडणूक झाली, निवडणूक झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की विषय संपला, आता याच्यानंतर आम्ही बोलणार नाही. आणि त्याच्यानंतर पटकन बोलून गेले. काल परवा ठाण्यामध्ये बोलले की नामोनिशाच निवडून संपवणार. अरे काय यांची अवकात आहे नामोनिशात एकनाथ शिंदे साहेबांची संपवायची? मी तर सरळ बोललोय, मी तर सरळ ब्लेम केलाय. मी काल कुठल्या तरी एका चॅनलला बोललो. मी बोललो पहिलं त्या एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशाण संपायच्या अगोदर त्या सूर्याला नाव द्या, तेवढं तरी करा. मी एवढं तर त्यांना तोंडावर बोललेलो आहे त्यांना. पण या सगळ्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पक्ष मला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मी संयमानं घेतोय. पक्षानं ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी मात्र मी पुढे जाईन आणि ह्या सगळ्या गोष्टी करेन, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही काय बांगड्या भरल्यात का? म्हणजे पक्ष त्यांच्या पाठीशी आम्ही काय बांगड्या भरल्यात का ते पुढे जायला? आम्ही काय बांगड्या भरल्यात का? आम्ही पण संयम ठेवू नये. महाराष्ट्रामध्ये बीजेपी शिवसेनेची युती आहे आणि युतीच्या माध्यमातून संयम आणि सर्व काही गोष्टी चाललेल्या आहेत. आणि ह्यांनी जर असं बोललं तर पक्ष सांगेल आणि आम्ही काहीतरी करू, मग आम्हाला पक्ष सांगणार नाही का? आज आम्ही पक्षाला मी शिंदे साहेबांना काय न बोलता मी आव्हान देतोय. मी न बोलता मी सांगतोय. आणि यांना काय वाटतं का आम्ही काय बांगड्या भरल्यात का नव्या मुंबईमधून? त्यांनी जर काय करायला घेतलं तर आम्ही काय चूप बसणार आहे का? याचा अर्थ त्यांचं टार्गेट नेक्स्ट ठाणे आणि कल्याण डोंबिवली आहे? कसला ठाणे आणि कल्याण डोंबिवली? स्वतः नव्या जनता दरबार घेत होते मधल्या काळामध्ये, नव्या मुंबईमध्ये लोकांशी संवाद साधत होते. नव्या मुंबईमध्ये लक्ष द्यायला सांगा. आज 42 आम्ही आहे. मी बोलतो ना, अजून 10 आमचे जर निवडून आले असते तर आम्ही बरोबरीने असतो. आम्ही सत्तेत असतो. आमचे सिटिंग नगरसेवक पडले. त्याच्यासाठी काय गोष्टी झाल्या. एक तर त्यांनी असं केलं की आदल्या दिवशी आमच्या सिटिंग 3 नगरसेवक ऐरोलीसारख्या एरियामध्ये त्यांनी काय केलं, आमच्या नगरसेवकाला टाकलं आतमध्ये रात्री. दुपारी वोटिंगच्या दिवशी दुपारीच सोडण्यात आलं दोघांना. हे म्हणजे सत्तेचा गैरउपयोग करून त्यांनी केला. ठीक आहे, केलं तर केलं. बरं, पण आता हाच जर समजा उद्या तुमचा किल्ला ढासळला, कल्याण डोंबिवलीचा गेला, भाजपनं तिथं मदत नाही केली, ठाण्यामध्ये तुम्हाला मदत नाही केली, तर ही जी तुमची युती आहे, मैत्री आहे, त्या मैत्रीला धक्का लागू शकतो? बघा, तिथपर्यंत जाण्याची, कारण ते महापौरचा उमेदवार त्यांनी जाहीर केला ठाण्यातला. हे बघा, ते त्या पद्धतीच्या लेवलनी एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब त्यांच्या लेवलने ते बसून त्यांचं ते बघणार आहेत. त्याच्यात गणेश नाईकाचा यांचा काही संबंध येत नाही. मला ध्यानात गणेश नाईकांनी एवढा कोण मोठा नेता नाही लागून गेला की त्याच्यामध्ये बार्गनिंग करायला तो बसणार आहे कल्याण आणि ठाण्यामध्ये. त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब सक्षम आहेत. ते त्यांच्या पद्धतीने ते करतील. पण तुम्ही आता विरोधात बसणार नवी मुंबईमध्ये? हो. की सत्तेत सोबत जाणार? अजून आम्हाला जे काही एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबच्या युतीच्या माध्यमातून जे धोरण ठरेल त्या धोरणावर ते अवलंबून आम्ही राहू. पण त्यांचं म्हणणं आहे की जेव्हापासनं प्रशासकीय तिथं व्यवस्था होती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये, त्या प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून जे निर्णय घेतले त्याच्यातून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला, 3000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला, असं त्यांचं म्हणणं आहे. साहेब 25 वर्षे महापालिका चालवतात.
5% शिवाय कुठलीच गोष्ट होत नव्हती. हे काय भ्रष्टाचाराचे आम्हाला सांगतात, गोडवे गातात. कुठल्या 3,000चा भ्रष्टाचार झाला त्यांनी आणावं लोकांसमोर, जनतेसमोर आणावं. आम्ही पण तिथं कामं करतो, मी पण अपोजिशन लीडर होतो. यांनी भ्रष्टाचार बोलतात. कुठला भ्रष्टाचार आणि कसला भ्रष्टाचार? नागरी कामं ह्यांचीच झालेली आहेत, करोडोची कामं ह्यांच्याच नगरसेवकांची झालेली आहेत. आणि मग ते भ्रष्टाचार एक जर समजू शकलो असतो आपण भ्रष्टाचार कुठं होतो, की समजा शिवसेनेचीच लोकांची कामं झाली नाही, BJPच्या लोकांची कामं झाली नाही, इथं सरसकट जर रेशो काढला तर सर्वात जास्त कामं हे BJPच्या नगरसेवकांचीच झाली. जे आज BJPमध्ये नगरसेवक आहेत, 55 ते 60 नगरसेवक जे आहेत त्यांचीच कामं झालेली आहेत. दुसरं आणि शिंदे साहेबांचा का भ्रष्टाचार करायला का तिथं का शिंदे साहेब 5% कमिशन घ्यायला गेला होता का? आमच्या इथे तर नव्या मुंबईमध्ये तर गेल्या वेळेसून 5% मिस्टर 5% म्हणून त्यांना तर सर्वच लोक गणती दिले. 5% जमा झाल्याशिवाय तर पुढची कामं नाही व्हायची. हे काय सांगतात आम्हाला की भ्रष्टाचार झालाय? ते सोडून द्यावं. भ्रष्टाचार झाला ते दुसरा विषय काढतात. जे नवीन GDCR प्रमाणे जे FSI वाढीव FSI देण्यात आला, अमुक आला तमुक आला. आज जे रिडेव्हलपमेंट चालतात त्या रिडेव्हलपमेंटमध्ये सर्वात जास्त कामं ह्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालतात. आणि ते तर सोडून द्या, त्यांचं गाव आहे, त्यांचं ज्या गावामध्ये त्यांचा जन्म झालाय, ज्या गावातून ते आज आमदार झालेत, त्या गावामध्ये अनधिकृत 6 मजली एवढी बिल्डिंग बांधलेल्या गेल्या आहेत. तेव्हा यांच्याकडे डोळे झाकले होते का? मग तेव्हा कुठं गेला होता यांचा शिष्टाचार आणि भ्रष्टाचार? त्यांच्या गावात किती भ्रष्टाचार झाला तो त्यांनी पाहावा. पहिल्याचा गावामध्ये मी तर बोलतो आजपर्यंत आम्ही त्याच्या विरोधात कधी गेलो नाही का तिथे त्या गावाला प्रकल्पग्रस्तांनी ते बिल्डिंगी बांधल्या असतील, हे केलं असेल. 6 मजली आणि 8 मजली बिल्डिंगी त्यांच्या गावामध्ये अनधिकृत झालेलं आहे. म्हणून आम्ही बोलतो पहिलं स्वतःच झाकून बघावा, वाकून बघावं ना त्यांनी, मग शिंदे साहेबांवर त्यांच्या आशीर्वादानं झालंय सगळं. त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या नजरेसमोर नव्या मुंबईमध्ये आज नव्या मुंबईमध्ये LIGच्या कोपरखेण्यामध्ये LIG आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. एक LIGचं 4 मजली बांधले गेलेले आहेत. त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही का? मग तुम्हीच तिथं आमदार होते, तुमच्या हातातच नवी मुंबई महानगरपालिका होती, सर्वच त्यांच्या हातात होतं. एका आज झालेले नाहीत. 10 वर्ष ते पालकमंत्री होते, आता परत ते पालघरचे पालकमंत्री आहेत. ते तर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळेस आग वाचून भ्रष्टाचार तिथं वाढला गेला, आग वाचून अनधिकृत बांधकामं तिथं झाली गेलेत. पाहावं ना त्यांनी. मी तर बोलतो त्याच्यावर SIT नेमावी. मी तर शिंदे साहेबांना आता नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे, तर मी तर मागणीच करणार की याच्यावर SIT नेमावी. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून किती अनधिकृत बिल्डिंगी झाल्यात त्याचा पूर्णपणे रेकॉर्ड नगरपालिकेने दिला. आता हायकोर्टच्या आदेशानुसार नगरपालिका प्रत्येकाला आज नोटीस देते. तुम्ही दुखावला गेलात निश्चितपणे जेव्हा त्यांनी ही टीका केली. कालपासून आम्ही सगळ्यांचे बाईट्स ऐकतोय, सगळे प्रतिक्रिया येत आहेत. पण तुम्ही याच्याबद्दलची तक्रार केली भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे? बघा, याच्याबद्दल जे करायचं ते आमचे जे कोणी आहेत आमचे प्रतिनिधी, आता शिंदे साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, शिरसाट साहेब आहेत, हे लोक करतील. जे काय करायचं ते करतील. एवढं काय मोठं काय की यांनी आमच्यावरती काय मोठं बॉम्ब टाकल्यासारखं यांनी हे नाही टाकलेलं आहे. ते वैयक्तिक टीकेवर जातात, वैयक्तिक याच्यावर जातात. म्हणून आम्ही आता त्यांच्यावर वैयक्तिक याच्यावर आलेलो आहे. ही सर्व काय BJPची भूमिका आहे असं नाही आहे. बरं, यांना एक फॅशन आहे त्यांचा, असं काहीतरी बोलायचं नाही, आपले नाव हे करून प्रसिद्धी माध्यमासाठी जोतात येण्यासाठी हे करायचं. जर आता समजा अशा प्रकारे तुम्हाला एकत्र नांदायचं आहे, मग असे आरोप प्रत्यारोप एकमेकांवर झाले, भ्रष्टाचाराच्या संदर्भात एकमेकांवरती आरोप झाले, तर त्याच्यातनं प्रतिमा मलिन होतीये सरकारचीच, असं नाही वाटत? बघा, हे स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत. मेन कॅबिनेटमध्ये बोलायचं ना. मग ते म्हणतात मी सभागृहात बोललो हे सगळं. अरे कसले सभागृहामध्ये बोलले? सभागृहामध्ये काय बोलले? सिडकोच्या अधिकाऱ्यांना बोलले, दुसऱ्या यांना बोलले. यांनी कोणाला बोलले सभागृहात बोला? कॅबिनेटमध्ये असतं ना, हप्त्याला कॅबिनेट असते, त्यावेळेस बोलायचं त्यांनी. त्यावेळेस त्यांनी हे करायचं. अरे मला तुम्ही सांगा, स्वतः ते नव्या मुंबईमध्ये भ्रष्टाचार करतो तर मोठा करायचं ना, मोर्चा काढायचा ना त्या विषयावरती चर्चा करायचं नाही. बघा, जर भ्रष्टाचार जर काढत बसलो तर मी पण 10 वर्ष झाला, मी नगरपालिकेमध्ये 5 वर्ष मी ऑपोजिशन लीडर आहे. मला माहिती आहे ना
काढायला गेलं तर जे काय ठराव होतात, जे काय होतात ह्यांच्या माध्यमातूनच पास होतात ना. महापालिकेच्या माध्यमातून ठराव पास होतात का दुसरीकडनं कुठून पास होतात? आणि ह्यांचा अंकुश ठेवायचा तर त्यांनी ठेवावं ना. आणि भ्रष्टाचार 3,000 करोड रुपये तुम्ही मला सांगा. आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेचं बजेटच 3,000 करोडचं आहे. मधल्या काळात कोविड येऊन गेला, त्याच्यासाठी काही पैसे वापरले गेले, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी पैसे वापरले गेले. आणि ज्या पद्धतीने पैसे वापरायला व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते पैसे गेलेले आहेत. भ्रष्टाचार कुठं झालं हे त्यांनी दाखवून द्यावं ना त्यांनी, की बा हा या इथं या बिल्डिंगमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, या रोडमध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, या इथं एवढा भ्रष्टाचार झाला. दाखवून दे ना. ती बोलण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नाही, ते दाखवून द्यायची त्यांच्यामध्ये ताकद नाही. एकनाथ शिंदे यांची भविष्यातली वाटचाल खडतर असेल असं भाकीत सुद्धा त्यांनी केलेलं आहे. काय कायदेशीरदृष्ट्या ते फसणार आहेत असं त्यांचं म्हणणं. कावळ्याने शाप दिला तर ढोर काय मरत नाही. आलं ध्यानात. एकनाथ शिंदे मी बोललो ना, एकनाथ शिंदे शाखा प्रमुखाचा मुख्यमंत्री झाला. हे कुठून कुठं आहेत? हां, हे सिनियरिटी होते, 10 वर्ष पालकमंत्री राहिलेत, आता ते वनमंत्रीच आहेत. मग एवढ्याला ते कुठं जायला पाहिजे ते. आणि हे कोण ज्योतिषी लागून गेला एकनाथ शिंदे साहेबांचा भाकीत हे करायला. एकनाथ शिंदे साहेबांचा भाकीत हे करण्यासाठी शिवसेना BJP युती भक्कम आहे आणि आमची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे. कोण एवढा ज्योतिषी लागून गेला की हे भाकीत करणार आहे? पण राजकीय वर्तुळात ते कायम चर्चा होत असते, तुमच्याही ठिकाणावर येत असेल की एकनाथ शिंदेंना चहूबाजूने घेरलं जात आहे, अशा प्रकारची मांडणी सातत्याने केली जाते. म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये काय झालं, अंबरनाथमध्ये झालेला राजकीय संघर्ष आपण सगळ्यांनी बघितला. आता कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या सोबत तुम्ही तिथं गेलेले आहात, पण भाजपच्या सोबत तुमची मिटिंगसुद्धा साधी झालेली दिसत नाही आहे. गट स्थापना आधी वेगवेगळ्या पद्धतीनं केली जाते. महापौरचा उमेदवार त्यांनी तिथं दिलेला आहे भाजपनं. जेव्हा की तुम्हाला गरज नाही आहे, तुम्ही स्वतः सत्तेमध्ये जाऊ शकता, तरी भाजपनं तिथं उमेदवार देणं हे काय आहे? बघा, ते फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब त्यांच्या लेवलने त्या सर्व गोष्टी त्यांच्या ते बसून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. एक गोष्टी त्यांच्या त्या पद्धतीने ते सॉल्व्ह होतात. आम्हाला त्या विषयावरती आम्ही कधी गेलो पण नाही. शेवटी तो शिवसेना ती भावना आहे का शिवसैनिकांमध्ये घेरलं जात आहे? हे बघा, जे घेरलं जातं का एवढं का एकनाथ शिंदे साहेब पण कच्च्या गुरूचा चेला नाही. एकनाथ शिंदे साहेब पण तेवढं पोचलेलं आहे. आणि घेरायला काय कुठे आहे? सर्व तर सुखासुखी चाललेलं आहे. शिवसेना BJP युतीमध्ये सर्व सुखासुखी चाललेलं आहे. सर्वीकडे मुंबईचे महापौर, ठाण्याचे महापौर, सर्वीकडे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब बसून आपापल्या पद्धतीने ते ठरवत आहेत आणि त्या पद्धतीने सर्व काय होत आहे. शेवटी काही गोष्टी अशा असतात का त्याला बसायला लागते, मिटिंग करायला लागतात. त्या मिटिंग त्यांच्या लेवलने चालू आहेत. त्यांच्या लेवलने ते मिटिंग झालं, पण ह्याला काय देणार? म्हणजे गणेश नायकाला एवढं काय पडलं की मी एकनाथ शिंदे साहेबांचं सर्व अस्तित्व संपून टाकेन आणि हे करेन. पण हे मेसेजिंग पण असतं ना राजकारणात. इतकं साधं सोपं सरळ थोडीच असतं. हा मेसेजिंगचा भाग आहे असं तुम्हाला नाही वाटत? जर ते बोलत असतील तर कसला मेसेजिंग हो? कसला मेसेजिंग एकदा येतं, मेसेजिंग दोनदा येतं, मेसेजिंग तुम्ही बोलता. ह्यानं कसलं मेसेजिंग आहे ना? म्हणजे नामोनिशानच मिटून टाकायला निघालं एकनाथ शिंदे साहेबाचं का? हे का मेसेजिंग झालं? आणि एका पक्षाने त्यांना सांगितलं का तुम्ही असं बोला म्हणून? कुठल्या पक्षाने त्यांना सांगितलेलं आहे असं? ते उलट बोलतात, मला पक्षाने सांगितलं तर मी असं नामोनिशान मिटून टाकेन. मी तुम्हाला वेगळ्या पातळीवर जाऊन बोलतो. मी काल पण एका कुठल्या तरी YouTube चॅनलला पण मी बोललो आहे, एकनाथ शिंदे साहेब एवढ्या कच्च्या गुरूचे चेले नाही आहेत. तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान जपलं. मी तुम्हाला बोलतो त्यांचं नामोनिशान जपण्याचा त्यांनी प्रयत्न करावं. पहिला आमचं नामोनिशान नाही ते मिटवू शकले. हे काय एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान मिटवणार आहेत? पहिला आमचं मिटवायला या बोला. आमच्यासाठी बायका वापरल्या, आमच्यासाठी मर्डर केस टाकायला लावले, वेगवेगळे आमच्या दुसऱ्यांच्या खांद्यावर ठेवून त्यांनी हत्यार चालवायला बघितले माझ्यावरती. माझं अस्तित्व संपवायला निघाले होते. आम्ही अजून संपलेलो नाही. आज मी ठाम शिवसेना पक्षामध्ये आहे. हे उलट त्यांचं अस्तित्व चाचपडतं. हे भांडण नाही का मग की एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला तिथं उभं केलं, अशा प्रकारची एक मांडणी केली जाते त्यांना पाडण्यासाठी? तो राजकीय वाद आहे का? मग तुम्हाला पुन्हा पक्षात घेतलं, पक्षातून काढलं? हे मला कोणी पक्षातून काढलं नाही, मला कोणी पक्षातून नाकारलेलं नाही आहे. मी शेवटपर्यंत मी बोलत होतो. त्यांना एवढी मीपणा होती,
मी उभा राहिलो अपक्ष मी होते की त्यांनी आम्हाला येऊन विचारायला तर पाहिजे तर बाबा हम्म. फॉर्म भरा फॉर्म भरू नका नाही नाही त्याला काय करायचं करू दे आपलं आपलं बघू हम्म. मग आमचं आम्ही करायला बसलोय ना 52,000 मतं खाल्लीच ना मी हम्म. 2 नंबरला मी होतोच ना हा. पण तिथं पहिला खडा पडलाय. नाही त्याचं पहिलं खडा पडायचं कारणच काय आहे हम्म. त्यांनी आम्हाला विचारलं नाही आम्ही त्यांना विचारलं नाही त्यावेळेस त्यांनी आम्हाला जर विश्वासात घेतलं असतं आम्हाला बोललं असतं त्यांना एवढा मी पण नव्हतं की नाही आम्हाला गरज नाही विजय चौगुलेची गरज नाही गरज तर माझं स्वतःचं अस्तित्व आहे मी माझी लढाई लढतोय मी काय पहिला विधानसभा नाही लढते दुसरी तिसरी विधानसभा लढतोय कालपर्यंत तुमच्या पक्षाकडून फारशी आक्रमक प्रतिक्रिया येत नव्हती पण आता तुम्ही आलात काल काही जण बोलले अतिशय आक्रमकपणे उत्तर द्यायची काही स्ट्रॅटेजी ठरली आहे. बघा तसं असतं तर आम्ही अगोदरच दिले असते उत्तर द्यायची आम्ही अजून यांच्या बायका पोरांवर गेलो नाही आहे आलं ध्यानात हा इशारा देताय तुम्ही. इशारा मी काल दिलेलंच आहे हम्म. मी काल बोललेलोच आहे एकनाथ शिंदेचं नामोनिशाण संपवण्याच्या अगोदर जो त्यांचा सूर्य मुलगा आहे ना त्याला पहिलं नाव द्या आज तो चाचपडतोय बाबा बाबा म्हणून आलं ध्यानात राजकारणात सर्वांनी व्यवस्थित असावं आम्ही दुसऱ्यांच्या वाईटावर आम्ही जात नाही एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तर 4 बोटं आपल्याकडे येतात आम्ही तर सरळ बोलतो आम्ही ज्यावेळेस जर असे पर्सनल याच्यामध्ये गेलो ना तर फार बाहेर येईल विजय चौगुलेला मग 27 वर्ष बरोबर काढलेत जे काय बाहेर काढायचं ते मी काढेन मी बोललो ना आता पण परत बोलतो मी सूर्याला पण सूर्याचं नाव कधी कधी तुम्ही सोबत होतात म्हणजे एकत्र राहिलेले आहात त्यांच्या हाताखाली तुम्ही राजकीय करिअरची सुरुवात केलेली आहे एवढी राजकीय कटुता कशी काय. हे बघा तुम्हाला मी एक सांगतो राजकीय कटुता ह्या माणसाला ती सवय आहे आपल्यापेक्षा कोणी मोठे झालं तर त्याला ते सहन होत नाही त्याला त्याच्याच ओंजळीने पाणी पियायला पाहिजे असं वाटतंय त्याला एलर्जी झाली एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले हे त्याला एलर्जी झाली एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते तेव्हा हा कुठं कोपऱ्यात होता माहीत तरी होतं का तुम्हाला एका कोपऱ्यात पडलेले होते बीजेपीत गेल्यानंतर ते नावा रूपाला आले याला ती एलर्जी झाली. बघा कटुता आम्हाला त्यांनी संपवण्याचा भरपूर प्रयत्न केले मला ते नाही ते प्रयत्न केले एवढ्या प्रयत्नातून मी उभं राहिलो माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद माझ्या पत्नीची साथ त्याच्यामुळे मी कशी तरी उभारी घेऊ शकलो नाही तर हा विजय चौगुले इथं नसता आज कुठेतरी सडत पडला असता कुठल्या तरी जेलमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये आत्ता 2 वर्षापूर्वी परत त्यांनी ट्रायल केलं होतं ते ट्रायल तर मी सांगितलं तर तुम्हाला आता मी इकडं ओपनली बोलू नाही तुम्हाला या गोष्टी सर्व काही त्यांनी प्रयत्न केले काही प्रयत्न केले नाही मी तर सांगतो सर्व विजय चौगुलेला संपवण्याचे त्यांनी प्रयत्न केले विजय चौगुले संपला नाही आणि विजय चौगुले एकनाथ शिंदे साहेबांची आज एकनिष्ठ आहे माझ्या नेत्या बाबतीत जर कोण बोलला तर माझं बोलणं माझं काम आहे माझं कर्तव्य आहे. ठीक आहे पण हा राजकीय संघर्ष याचा अर्थ पुढच्या काही काळामध्ये कुठंतरी थांबेल असं वाटलं होतं पण तो सध्या तरी थांबताना दिसत नाही आहे पण निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामधून एक वेगळा मेसेज जातोय हेही तितकंच खरं आहे.